गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे. तर आज आहे माझी सोलो ट्रिप, सोलो राईड आय कॅन से. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि ऑफकोर्स माझी पॅकिंगही राहिलेली आहे ॲज यू कॅन सी. आणि आजचा व्लॉग जो होणार आहे हा पूर्णपणे मजेशीर तर आहेच, पण ऑफकोर्स देर इज ऑल्सो पीस आणि असं म्हणजे काइंड ऑफ कॉम्बिनेशन होणार आहे तो. म्हणजे पीस पण आहे त्याच्यात आणि फन पण आहे. सो देर इज अ सरप्राईज, एक सरप्राईजही असणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला नक्की ते शेवटपर्यंत बघितल्यावर कळेल. सो आजची ट्रिप ही पूर्ण म्हणजे मेडिटेशन होणार आहे त्याच्यात. नॉट मेडिटेशन प्रॉपरली, बट मी एका अशा ठिकाणी जाणार आहे जिथे मेडिटेशनला खूप महत्त्व आहे. तर मला व्हिडिओमध्ये कळेल. आणि त्यानंतर मी वॉटर ॲक्टिव्हिटी एक ट्राय करणार आहे आज, फर्स्ट टाईम जी मी करणार आहे. आणि नक्की बघा शेवटपर्यंत व्लॉग, तुम्हाला कळत राहील की मी कसा रूट घेते आहे ॲक्च्युली. आणि स्टे ट्यून्ड टिल द एंड. तर मी खायचं वगैरे घेतलेलं आहे, थोडेसे कपडे घेतलेले आहेत. मेकअप मी काहीही कॅरी करणार नाही आहे कारण वेळच नसणार आहे. आणि बेडशीट्स वगैरे मी कॅरी केलेत कारण तिथे मला एक सेटअप करायचा आहे, असा एक पिकनिक स्पॉट काइंड ऑफ. आणि तुम्हाला कळेलच की मी एक हिडन जेमला जाणार आहे जे पुण्यातच आहे. लेट्स सी तिथं मजा येईल का नाही. मी चाललो फिरायला, तुला यायचं? चल चल, यायचं तुला? यायचं का बुबू? बाय. मी निघालेली आहे, पॅकिंग पूर्ण झालेली आहे. आणि नालाला पण बहुतेक यायचं आहे आमच्यासोबत. नाला 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 आमच्यासोबत, माझ्यासोबत. आणि पॅकिंग झालेलं आहे. तर ही व्हिडिओ फर्स्ट माझी मोटो राईड होणार आहे. भले माझ्याकडे बुलेट नसेल, पण मी माझ्या ज्युपिटरवर पहिली मोटो राईड करणार आहे. जवळच जाणार आहे. लेट्स सी हा व्लॉग कसा होतोय. आणि बिल्डअप देत नाही, व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. बाय. सर्वात आधी मी माझ्या बाईकचं पोट भरलं, एकदम फुलच करून टाकलं. अशा प्रकारे पूर्ण पॅक होऊन मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. यूट्यूबला जाणार तो. पेट्रोलवाला दादा व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक होता. ॲक्च्युली तो उत्सुक नव्हता, त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं. मी म्हटलं काळजी करू नका दादा, मी चेहरा दाखवणार नाहीये. सकाळचं इतकं सुंदर वातावरण झालेलं काय सांगू. आणि अशा सुंदर वातावरणात मी माझ्या प्रवासाला सुरुवात केलेली. खरं तर मला 6:30 पर्यंत निघायचं होतं, पण मला वाजलेले 7:30. आणि अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात झालेली आहे आपल्या. तुम्ही बघू शकता ही डोंगर रांग समोर. मी पोचले. मंडेचं नेमकं आज मॉनेस्ट्री बंद आहे आणि मी आता नेक्स्ट रूटला जाते. खूप वेळ विनवणी केल्यानंतर मला त्यांनी वरती जायला परवानगी दिली. ॲक्च्युली त्यांचा कन्सर्न असा होता की फॉरेस्ट एरिया आहे आणि त्यात मी एकटी मुलगी वरती जाणार आहे. तर मी त्यांना खूप विनवणी केली आणि म्हटलं मी काका मी खूप लांबून आली आहे, प्लीज मला जाऊ द्या. आणि मुलं मुली थिल्लर चाळेसुद्धा करतात ना, सो ही सेक्रेड प्लेस आहे. तिथे पोचल्यावर आधी त्यांनी माझं नाव लिहून घेतलं, एंट्री रेकॉर्ड केली. कांट बिलीव्ह गाईज, दिस इज मेस्मरायझिंग. फायनली मी इथे आलेली आहे आणि मी आता चप्पल काढते, नॉट चप्पल, बूट.
मी आता इथून एंटर केलंय. तुम्ही बघू शकता किती शांतता आहे पूर्ण या ठिकाणी. नो विजिटर्स बियॉन्ड दिस. म्हणजे इथेच बसायचं आपण, याच्या पुढे नाही जायचं. या जागेचं वैशिष्ट्य असं, हे डोंगर रांगेतील एकमेव बुद्ध विहार आहे. इतकी शांतता खरंच मनमोहक होती. तसं म्हणायला गेलं तर इथून जावंसं वाटत नव्हतं. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु. जय भीम. नमो बुद्ध. लेट्स गो. वरती जाऊया. इथली सिनेमॅटिक रील पाहण्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला व्हिजिट करू शकता. आणि प्लीज नक्की लाईक शेअर करा. ट्रस्ट मी गाईज, इतकं सुंदर परिसर आहे ना, इतकी शांतता आहे. तुम्ही ऐकू शकता, फक्त बर्ड्सचा इथे आवाज येतोय. आणि आता असं इथून वरती या डोमला जायला वे आहे. लेट्स गो. आय थिंक दिस इज अंडर कन्स्ट्रक्शन. हा मेडिटेशन हॉल होणार आहे. सुंदर फोटोज क्लिक करून मी निघाले माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. लाड केवढा आलाय. तुला मी आवडले का? परत येणार आहे मी. मम्मी पप्पांना घेऊन येते. चला जाऊ का? जाऊ. बाय. हात दे. सेकंड दे. सेकंड दे. जय भीम. बुद्ध विहारातून निघाले मी. आणि ते बाबा आठवत आहेत का मगासचे? त्यांनी मला मंदिराकडे जायची ही वाट पण दाखवली होती. तर चला मंदिर पण बघून घेऊया. त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर बुद्ध विहाराच्या अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर होते. आणि बरं का, या मंदिराला शिवाजी महाराजांचा इतिहास देखील आहे. हे नक्की वाचा. वाटेत मला या बाबांनी ही मंदिराची माहिती दिली ॲक्च्युली. तर वाट वाकडी करून मी इथं आले आणि असं सुंदर मंदिर मला भेटलेलं आहे. छान आहे. आता मी निघालेली आहे पानशेतला. वाटेत थोडंसं खायला पण थांबेल मी, कारण मला फार भूक लागली. तर बहुतेक नीलकंठेश्वर रोडला लागणार आहे. पण आता सध्या वेळेची आपल्याला कमतरता असल्यामुळे आपण नीलकंठेश्वरला न जाता पानशेतला जाणार आहोत.
ओ माय गॉड, पानशेतला पोहोचलेली आहे. जवळपास 6 मिनिट दाखवते मॅपवर. येस. आजूबाजूला हिरवळ तर होतीच, पण ऊन इतकं भयानक होतं की बाप रे बाप. वाव, 2 डोअर थार दिसली आहे. नक्कीच भविष्यात मी एक चांगली गाडी पण घेईल. हे मस्त झाड तुम्ही बघू शकता. या झाडापासून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आपल्याला. दोन मिनिटात आपण आता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचत आहोत. आपल्याला बोटिंगला जायचं आहे, ते इकडे जायचं. राईटला डॅमकडे जायची वाट आहे आणि इकडे बोटिंगसाठी ते पार्किंग फीस पण आहे. इथे जेवायला पण आहे एक हॉटेल आणि बोटिंग बहुतेक खाली आहे. हेच ते सरप्राईज होतं गाईज. इथे यायचं कारण फक्त मला कायाकिंग करायचं होतं. अगळंबेपासून पानशेतपर्यंत यायला मला सुमारे 1 तास तर लागला होता आणि तिथे पोहोचताच मी जसं पाणी पाहिलं मला वेड लागले. खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि मी आज फर्स्ट टाइम कायाकिंग ट्राय करणार. तुम्ही बघू शकता इथे बोट्स अशा इथे लावलेल्या आहेत आणि बहुतेक इतकंच असं ट्रॅव्हल करायचं इथून थोडंसं पुढे असं मला वाटतंय. त्याला विचारायला लागेल थोडं लांबवर जायला मिळेल का. लेट्स सी. मजा तर फार येणार आहे. मी फर्स्ट टाइम कायाकिंग ट्राय करणार आहे आणि हे हॉटेल आहे समोरच. तिथे मी आता पोहे आणि लस्सी वगैरे मी ऑर्डर केले कारण मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. हे आहेत बोट ॲक्टिव्हिटीजचे पॅकेजेस, तुम्ही चेक करा. तर गाईज बराच वेळ मी थांबलेली आहे आणि उचकी पण लागली आहे मला. इथे मे बी वाऱ्याच्या ह्या वेगामुळे माझा आवाज पण येत नसेल. आणि स्पीड बोटला जायचं आहे, सॉरी कायाकिंग वगैरे इथे. पण इतकं भयानक ऊन आहे आणि त्यात आता वारंही एकदम सुसाट चालू आहे. त्यामुळे थोडंसं थांबली आहे मी. तर जे पण वॉटर ॲक्टिव्हिटी करणार आहे मी त्याच्यात थोडी तरी मजा आली पाहिजे, नाही तर इट्स वेस्ट ऑफ मनी. आणि अशा प्रकारे मी इथे सकाळी 12 वाजल्यापासून थांबलेले आहे. तिथे वरती जे कॅन्टीन होतं, आता तुम्ही बघितलं ते सगळे प्राईस चार्ट ह्या वॉटर ॲक्टिव्हिटीजचा. त्यातली मी फक्त कायाकिंग आणि मे बी पॅडल करणार आहे. दॅट्स इट. आणि तुम्ही बघू शकता हे बघा, ही अशी स्पीड बोट आहे. One eternity later. फार जास्त कंटाळा आलाय उन्हामुळे. फार जीव असा लाई होतोय आणि निराश होऊन मी घरी आले. कोई ना, नेक्स्ट टाइम.